नमस्कार. श्री गुरुचरित्राच्या या भागात आपण एका अशा विलक्षण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत जी श्रद्धा, परीक्षा आणि अनपेक्षित कृपा यांचं एक अद्भुत मिश्रण आहे. चला तर मग या बोधप्रद कथेचा अनुभव घेऊया. तर ही गोष्ट आहे अमरपूर या पवित्र गावाची, जे आज आपण नृसिंहवाडी म्हणून ओळखतो. कृष्ण आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर एका औदुंबराच्या वृक्षाखाली साक्षात श्री गुरु नृसिंह सरस्वती यांनी तब्बल 12 वर्षे वास्तव्य केलं. हे स्थान प्रयागा इतकंच पुण्यवान मानलं जातं. या कथेची 2 मुख्य पात्र आहेत. एकीकडे आहेत अगाध लीला करणारे श्रीगुरू आणि दुसरीकडे आहे त्याच गावात राहणारा एक अत्यंत साधा, गरीब ब्राह्मण. आता हा ब्राह्मण होता तर खूप सदाचारी, पण परिस्थिती अगदीच हलाखीची, इतके की घरात खायला अन्नाचा कणही नसायचा. पण तरीही त्याची श्रीगुरूंवरची श्रद्धा मात्र प्रचंड होती, अगदी अढळ. विचार करा, या संपूर्ण कुटुंबाच्या जगण्याचा आधार काय होता? तर अंगणातला एक घेवड्याचा बेल. हो, फक्त एकच वेल. त्याला येणाऱ्या शेंगा उकडून खाण्यावरच त्यांचं अख्खं कुटुंब जगत होतं. किती कठीण असेल ना? आणि मग गोष्ट एका अशा वळणावर येते जिथून एका मोठ्या दिव्य परीक्षेला सुरुवात होते. श्रीगुरूंनी स्वतः त्या ब्राह्मणाच्या दारी जायचं ठरवलं. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने, जी एक महान पतिव्रता होती, तिनं अत्यंत भक्तिभावानं श्रीगुरूंचं स्वागत केलं. आता घरात देण्यासारखं होतं तरी काय? ज्या शेंगांची भाजी स्वतःसाठी केली होती तीच तिनं श्रीगुरूंना भिक्षा म्हणून दिली. श्रीगुरूंनी ती साधी भाजी मोठ्या प्रेमानं स्वीकारली आणि त्या कुटुंबाला तो आशीर्वाद दिला ज्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. एका वाक्यात सांगितलं, तुमचं दारिद्र्य आता संपलं. आशीर्वाद तर मिळाला, पण त्यानंतर श्रीगुरूंनी जे केलं ते पाहून कोणालाही धक्का बसेल. एक असं कृत्य जे दिलेल्या आशीर्वादाच्या अगदी उलट वाटत होतं. हो, श्रीगुरूंनी त्या कुटुंबाच्या जगण्याचा जो एकमेव आधार होता, तो घेवड्याचा वेल स्वतःच्या हाताने मुळासकट कापून फेकून दिला. आता यामागे गुरूंचा नेमका हेतू काय असावा? आता विचार करा, त्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला असेल. आणि इथेच खरी परीक्षा होती, त्यांच्या श्रद्धेची अग्निपरीक्षा. निराशा आणि श्रद्धा यातला फरक आता स्पष्ट दिसणार होता. एका बाजूला साहजिकच पत्नी आणि मुलं रडू लागली, त्यांचा जगायचा आधारच गेला होता ना. पण दुसऱ्या बाजूला होता तो ब्राह्मण. त्याची श्रद्धा ती मात्र तसूभरही ढळली नाही. त्याला खात्री होती की यातच काहीतरी मोठं रहस्य दडलंय. हे त्या ब्राह्मणाचे शब्द आहेत. त्याने रडणाऱ्या कुटुंबाला समजावलं. यातून दिसतं की त्याचा विश्वास किती खोल होता, संपूर्ण शरणागती. त्याला माहीत होतं, गुरु जे करतात ते भल्यासाठीच असतं. आणि याच अतूट श्रद्धेचं फळ आता मिळणार होतं, तेही अशा प्रकारे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कथेचा परमोच्च क्षण आता जवळ आला होता. तर त्यानं काय केलं? गुरूंच्या इच्छेचा मान राखला. तो उपटलेला वेल पूर्णपणे काढण्यासाठी जमीन खोदायला सुरुवात केली. एक साधं कृत्य, पण त्यातूनच एक अविश्वसनीय शोध लागणार होता. आणि तो चमत्कार घडला. जिथे त्या वेलाचं मूळ होतं तिथे जमिनीखाली सोन्याच्या मोहरांनी काठोकाठ भरलेला एक हंडा सापडला. तेव्हा त्या कुटुंबाला यामागचं गूढ उकललं. जोपर्यंत वरचा छोटासा आधार जात नाही तोपर्यंत त्याखाली दडलेला खरा खजिना कधीच दिसत नाही. पण गोष्ट इथेच संपत नाही. यानंतर जे झालं तेही तितकंच महत्वाचं आहे, कारण त्यातच या संपूर्ण लीलेचा अंतिम बोध दडलेला आहे. तो ब्राह्मण, त्याला इतका आनंद झाला होता की तो धावतच श्रीगुरूंकडे गेला. काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. कृतज्ञतेने तो फक्त त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाला. तेव्हा श्रीगुरूंनी त्याला एक अंतिम सूचना दिली, एक अट घातली. आणि या एका अटीमुळे त्या ब्राह्मणाच्या घरात त्याच्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत लक्ष्मी अखंड नांदली. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीगुरू आपल्या भक्तांच्या कर्माची, त्यांच्या दारिद्र्याची मुळं कापून टाकतात, जेणेकरून त्यांना अखंड सुखाचं दान मिळावं. अनेकदा आपण ज्या गोष्टीला आपला एकमेव आधार समजतो ना, तीच आपल्या प्रगतीतला मोठा अडथळा असू शकते. आणि जाता जाता एक प्रश्न. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा एक घेवड्याचा वेल असतो. एक अशी गोष्ट, एक सवय किंवा एक विचार ज्याला आपण घट्ट धरून बसलेलो असतो. पण कदाचित तोच आपल्या खऱ्या प्रगतीच्या आड येत असेल. जरा विचार करून बघा.
आपल्या आयुष्यातला तो वेल कोणता आहे?